मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिलाच मेळावा आहे। शिवाजी पार्कवर पक्षाची पुढची भूमिका ठरणार आहे। त्यामुळे मनसैनिकांना राज ठाकरे काय राजमंत्र देतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी मनसेने जोरदार अशी तयारी केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली। दरम्यान सकाळी राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी नव्या संकल्पांची गुढी उभारली। त्यानंतर आता संध्याकाळी शिवाजी पार्कवर मनसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा आहे। त्यामुळे या युतीवर राज ठाकरे काही भाष्य करणार का याकडेही लक्ष लागलेलं आहे। संध्याकाळी 6 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्या सोबत आहेत। मनश्री, मनसेच्या या गुढीपाडवा मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि राज ठाकरे यावेळेस नेमकं काय बोलतात, मनसैनिकांना काय राजमंत्र देतात याकडे लक्ष लागलेलं आहे। मनश्री, खरं तर सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडतायत। खरात प्रकरण हे गाजतंय। इतकंच नाही तर आता सध्या विधिमंडळाचं अधिवेशन हे सुद्धा अखेरच्या टप्प्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आजच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना, मनसैनिकांना आणि एकंदरीतच महाराष्ट्राला सुद्धा नेमकं काय सांगू पाहतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला शिवतीर्थवर या असा संदेश अर्थातच राज ठाकरेंकडून, मनसेकडून देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सैनिक दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आलेले आहेत। काही तास खरं तर बाकी आहेत या गुढीपाडवा मेळाव्यासाठी। विशेषतः तरुण वर्ग मोठ्या संख्येने दाखल आहेत। राज ठाकरे यांनी जेव्हा बैठका घेतलेल्या आहेत या मेळाव्यापूर्वी, तेव्हा सातत्याने प्रत्येक बैठकीत हे सांगितलेलं आहे की नव्या पिढीच्या कलानं आता इथून पुढचं राज्यकारण, इथून पुढची सगळी व्यवस्था चालेल। नव्या पिढीला काय अपेक्षित आहे नेमकं? आताची जी सत्ताधारी सरकार आहे तिने आता मी काल परवा एक बातमी ऐकली की 280 पेक्षा जास्ती मराठी शाळा महाराष्ट्रात बंद झाले। ते का झाल्या? तुम्हाला काय वाटतं का झालं मराठी शाळा बंद? कारण आता इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे शाळांचा तो बरोबर नाही। आज इंग्लिश माध्यम जो आहे त्या जे शाळा, जे कॉन्व्हेंट मराठी शाळांच्या मुद्द्यावरती राज ठाकरेंनी बोलावं ही आज अपेक्षा आहे। आज ती अपेक्षा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी 280 मराठी शाळा जी बंद झाली ती का बंद झाली हे सगळ्यांना समजायला पाहिजे। का इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही आहे पहिली गोष्ट। त्याच्यामुळे मराठीचा मुद्दा हा तर गुढीपाडवा मेळाव्यामध्ये हा कायमस्वरूपी चर्चेत असतोच। आणि अर्थातच जसं आपण आता सांगितलं की ठाकरे बंधूंच्या युतीनंतरची ही जाहीर सभा जी पक्षाच्या द्वारे आयोजित केली गेलेली आहे किंवा गुढीपाडवा मेळावा म्हणून ती आयोजित केली गेलेली आहे। मला सांगा की गुढीपाडवा मेळावा, यावर्षीचा गुढीपाडवा मेळावा खूप खास आहे, खूप स्पेशल आहे। कारण मनसेचा स्थापना दिवस आणि गुढीपाडवा मेळावा याचं सुद्धा नातं यावर्षी जुळून आलंय। अगदी बरोबर आहे। आणि सन्मान्य राजसाहेब जेव्हा राजगडावर तिकडे गेले होते त्यावेळेस बोलले की 19 तारीखच ती येते भाऊ, जी आपण त्यावेळेस आपण स्थापनेला होतो ती येते। त्यामुळे हा खूप खास आहे आणि आम्ही मनसैनिक नेहमी येतो आणि सन्मान्य राजसाहेब जे आदेश देतात, जे आम्हाला दिशा दाखवतात ना या मेळाव्यातनं, त्याच्यावर आम्ही वर्षभर काम करतो। आज आम्हाला ह्याच गोष्टी इथून ऐकून पुढे जायचं आणि पुढे कामं करायचे लोकांचे। नक्की ठाकरे बंधूंच्या युतीबाबत पुढे काय याचं उत्तर आज राज ठाकरेंकडनं मिळावं अशी अपेक्षा आहे। आमचा तर विषय असा आहे ताईसाहेब, सन्मान्य राजसाहेब जे ठरवतील ते धोरण, जे बांधतील ते तोरण, सन्मान्य राजसाहेब जे निर्णय घेतील, आम्ही शिरसावंत मानणारे कार्यकर्ते, निष्ठावंत, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत, फक्त साहेबांचा आदेश। नक्की साहेबांचा आदेश आज काय मिळतोय हे ऐकायला सगळेजण आलेत आणि वेगवेगळे बॅनर सुद्धा घेऊन आलेले आहेत। गोहत्ये संदर्भातले काही बॅनर सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळत आहेत। काही तास बाकी आहेत या गुढीपाडवा मेळाव्याला। मात्र या मेळाव्यानंतर मनसेची पुढची वाटचाल कशी असणार आहे, ठाकरे बंधूंच्या युतीचं नेमकं काय होणार, महापालिकेत ज्या ज्या ठिकाणी सत्तेत नाही तर किमान विरोधात ज्या ज्या ठिकाणी ठाकरे बंधू बसलेले आहेत तिथे त्या पद्धतीने कशा पद्धतीने ठाकरे बंधू राजकीय बंधू म्हणून पुढे प्रवास करणार आहेत याची उत्तरं कदाचित राज ठाकरे आज आपल्या या गुढीपाडवा मेळाव्यातून देऊ शकतात। निश्चितच। आणि राज्यभरातनं मनसैनिक देखील त्यांना ऐकण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे अर्थातच या गुढीपाडव्याच्या त्यांच्या भाषणाकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद मनश्री या माहितीसाठी।